ब्लॉग असा असणार आहे की 200 रुपीजमध्ये आपल्याला खूप साऱ्या गोष्टी खायच्या आहेत. जास्त जास्त 10 गोष्टी. 10 गोष्टी पण खायचं आहे. त्यामुळे ट्विस्ट विथ अ ट्विस्ट. तर ट्विस्ट असं असणार आहे की आपण आता स्पिन करणार कलर आणि त्या कलर जो कलर येईल त्या कलरच्याच पर्टिक्युलर 10 गोष्टी खायच्या आहेत विथ 200 रुपीज. तर गाईज आता आणि अजून कंडिशन रूल्स. आपटीच्या मते रूल्स असे आहेत की आपण आता कुठल्याही गोष्ट घेतली तर त्याला पैसे पेच करायचे. कारण तिला बार्गेनिंग जमणार नाहीये त्यासाठी. आणि दुसरा रूल असा आहे की 1 तासाच्या आत कम्प्लीट करायचं. पण जर 10 गोष्टी कुणाच्या कम्प्लीट झाल्या 10 गोष्टी जर कुणाच्या लवकर कम्प्लीट झाल्या तर मग त्याचा टाईम आणि किती गोष्टी खाल्ल्या ते काउंट होईल. आणि लास्टचा रूल की आपल्याला विदिन 1 hour करायचं आहे सगळं संपवायचं आणि 200 रुपये आपल्याला स्पेंड करायचे. ज्याचे जास्त राहतील तो विनर. आणि जो लुझर असेल त्याला एक डिसएडव्हान्टेज भेटणार. जो विनर असेल ना तो लुझरला पनिशमेंट किंवा डिसएडव्हान्टेज देईल. नेक्स्ट चॅलेंज. नेक्स्ट चॅलेंज. ओके. तर मग आता आपण ब्लॉगला सुरुवात करूया. खूप दिवसाने ब्लॉग येतो गाईज. आणि आता आमचं असं म्हणणं आहे की 200चं आपण 200 रुपीजचं चॅलेंज करतो. तर कमीत कमी 200 लाईक्स तर यायलाच पाहिजे. तर आपण दुसरा ब्लॉग घेऊ चॅलेंजचा आणि त्यामध्ये लुझरला पनिशमेंट देऊ. ठीक आहे. बघूया कोण लुझर होते गाईज. एवढं ह्याने बोलते कॉन्फिडेंटने. सो लेट्स सी. आणि आमची टीम आहे A टीम आणि B टीम. A टीम वर्सेस B टीम. तर तुम्ही कमेंट करून सांगा कोणती टीम जिंकेल. आणि A टीमला इथे ब्लॉग तुम्ही असा पॉज करा आणि कमेंट करा A टीम की B टीम. ओके. B टीम. ओके चलो. तर गाईज आता आपण हे स्पिन व्हील करणार आहे आणि जो कलर येईल तो कलर आपण घ्यायचा. 1 2 3. ब्लू आलाय. साक्षीला ब्ल्यू आलाय. तर आता माझं ऑरेंज. आता हा लास्ट असेल. ऑरेंज कलरचं आपल्याला सगळं खावं लागणार आहे. तर आता लेट स्टार्ट. आपण ब्लॉग्सला स्टार्ट आता करू. इथून अपूर्वा वेगळी असेल मी वेगळी असेल. हा. आता बघू की पुढे काय होतं आणि कोण किती गोष्टी खाईल. 10 तरी खायला पाहिजे पण 10च्या वर खाल्लं. आणि जो पैसे वाचवेल आणि जो कमीत कमी टाइम मध्ये येईल 200 रुपीज मध्ये पण आपल्याला वाचवायचं आहे. आणि जे खाईल त्यांना आपल्याला द्यायचं पे करायचं आणि मग खायचं. हो ठीक आहे. तर आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. तर गाईज आपण आता साक्षी जाणार आहे त्या साईडला आणि मी ह्या साईडला जाणार आहे. तर आता आपण बघूया. आणि टाइम तर गाईज मला सुचतंय काय काय खायचं काय नाही खायचं. पण आणि मी जिंकणार आहे. नाही 15 मिनिटात गोष्टी गोळा करणार आणि आणि आपण जी गोष्ट घेणार आहे त्यातला एक बाईट तर पूर्ण खाऊन आपल्याला शूट करायचं. शूट करणार. ओके ठीक आहे. बघूया. साक्षी गेलेली आहे. सुरू. चला आता मी निघते. बाय. तर काहीच आता मी ना फर्स्ट सगळ्यात आधी ना माझं असं म्हणणं आहे की इथून विक्स घ्यायचे. विक्स घेणार मी. आता बघूया आपण. चला पुढे भेटलेली तर ठीक आहे. विक्स नंतर ना अजून खूप काय काय मला सुचतंय तसं आपण जाऊया पटापट. तर गाईज आता मी चालले आहे. माझी आप्पी गेलेली आहे. बघूया. ठीक आहे. आपण फ्रुटी घेतो. विक्स राहू दे. माझा स्लाइस. गाईज आपण फ्रुटी घेतले आणि आपण आता फ्रुटी नंतर मला आता दुसरं काय सुचत नाही. आपण दुसरं काय घेणार आहे ते आपण बघू. तर गाईज मला पहिली गोष्ट मिळालेली आहे ती आहे ऑरेंज. ठीक आहे. आता मी ह्याचा एक सिप घेते. आपल्याला भेटलं का नाही माहीत नाही. तो वाढलं. तर गाईज ही माझी फर्स्ट गोष्ट आहे. ती पिलेली ही घेतली मी 10 रुपयाची. ही दिसलेली आहे मला. ही मी काय पिलं ते मला माहिती आहे. आता ही किती गोष्ट आहे. हा पहिली मला भेटलेला आहे. सेकंड गोष्ट हजमा आणि ती खाती आहे. आणि ह्यामध्ये सेकंड गोष्ट आहे. तिसऱ्या दुकानात ही गोळी घेते. घेतलेली आहे मी ही लेमन गोळी आणि मी ती खाते. सेकंड गोष्ट कम्प्लीट. टोटल 11 रुपये स्पेंड झाले. 10 रुपयाची फ्रुटी 1 रुपयाची लेमन गोळी. थर्ड आयटम पण भेटला आहे मला. ही माझी थर्ड गोष्ट आहे. आणि आता ही तिसरी गोष्ट आहे माझी फोर्थ गोष्ट. आपल्याकडे अजून टाईम खूप कमी. लवकर केलं पाहिजे. ऑरेंज कलरची गोळी. गाईज
मी ना एकही दुकान सोडत नाही, प्रत्येक दुकानात काहीतरी घेते इथं. आणि मला आताच वाटतंय की आपण ना आता पुढे जायला पाहिजे, इथून पुढे जायला पाहिजे. कारण की ना इथले दुकानं सगळ्यातले एक गोष्टी घेतलेल्या आहेत मी. आणि इथे खायच्यात ना खूप आहे. आणि काहीच मला एक आयडिया सुचली की मी का वडा घेऊ नाही शकत. ऑरेंज कलरचा वडा पण असतो. वडा घ्यायचा आता पुढे जाऊन. मी फक्त वडा खायचा. आणि माझी आता 5वी गोष्ट आहे. आणि आता आपण अजून 5 गोष्टी खायच्या. तर मी फिनिश करते आणि मग भेटू तुम्हाला. बाय. तर मोस्टली माझी स्ट्रॅटेजी ही असणार आहे की 5-5 रुपयाच्या 10 गोष्टी खाणार, म्हणजे आपले कमी पैसे संपते. आता मला माहीत नाही अपूर्वा काय स्ट्रॅटेजी लागते. तर अजून आपण पुढे जाऊ, अजून 5 गोष्टी खायच्या. मग आपण सुमितला फोन करू की माझं चॅलेंज झालं आहे. माझ्याकडे आता 183 रुपीज उरलेत. आणि 183 रुपीज उरलेत. आणि आता ह्यामध्ये मी खूप काही गोष्टी खाल्ल्यात, खाऊ शकते अजून पण. मी आत्ताशी 4च गोष्टी खाल्ल्यात. खारीडा भेटलेली आहे मला, मी खारीडा घेणार थोडीशी. मला भेटलेली आहे 10 रुपयाची आता ही खारीडा. तर मला आता खावं लागणार आहे. सो मी ते थांबते तेवढं आणि खाते. काही खाते तर आता मी आजींकडून हे गाजर घेत. तर ही आहे माझी 4थी गोष्ट घेतलं. एक बाईट घेऊया. आणि 5वी गोष्ट बघताय. तर मी आता हे घेतलं. ही 6वी गोष्ट आहे माझी. म्हटलं मला आईस्क्रीम. मी आता 10चा आईस्क्रीम मी आईस्क्रीम घेतलं. आणि इथं आता इथं खूप मोठा पाऊस होतो आणि त्यासाठी आम्हाला थांबावं लागणार आहे. साक्षी इथे बाजूलाच आहे माझ्या, मला समजते. ती पण तेच करते, ब्लॉगमध्ये घेते. पण मला आता थांबावं लागणार आहे कारण की आम्ही छत्री आणलेली नाही, पाऊस खूप येतो. सो मी आता आईस्क्रीम खातो. बरं झालं पाऊस पडतो. मी थोडं आता खाते आईस्क्रीम. आइसक्रीम खाते. अंकल इसको मत दो ऑरेंज वाला. कॉपी करते है, कॉपी माझे कॉपी करते हैं. हमारा है ना यूट्यूब पे चैनल है, तो उस पर हम ब्लॉग डालते हैं कि चैलेंज वाले. हमें आज है ना ऑरेंज कलर के सब खाना है जो भी है. मुझे ऑरेंज तो इसको मत दे दो, नहीं तो ये मैं हार जाएगी. मत दे दो. बघितलं गाईज, मी कॉपी करते माझे. बरोबर कॉपी केले गाईज माझं. मी आईस्क्रीम खाल्लं तर हिने लगेच आईस्क्रीम खाल्लं. चीटर स्नेहल मावी. माझ्याकडे छत्री नाही, हे डिसएडव्हान्टेज आहे माझ्यासाठी. आणि याकडे छत्री आहे. हिला ना गाईज हिचं परवा दाढेचं ऑपरेशन झालंय. मग मी आईस्क्रीम खाऊ शकते. सेन्सिटिव्हिटी सांगू शकते गाईज तुम्ही पाहता ना, मी आधी खाल्लंय आणि आधी तुम्हाला टेक मध्ये दिसेलच कोणी घेतलं आणि कोणी नाही. ही आहे आपली आता 7वी गोष्ट. तर आपण आता फास्ट जाऊया. आणि 8, 9, 3च गोष्ट आहे. आणि भजी पण दिसते. पण आपल्याला आता ऑरेंज कलरची जिलेबी भेटली की आपण ते घेतो. अंकल किती लोक अंकल आपल्याला खूप चांगली 1 पीस आहे. जिलेबी भेटलेली आहे गाईज. ऑरेंज कलरची जिलेबी आता आपण खाणार आहे. तर थांबूया आपण आणि थोडंसं खाऊन घेऊया. ऑरेंज कलरची जिलेबी आपण खातोय आता. बार्गेनिंग करून एक जिलेबी 10 रुपयाला भेटली मला. ठीक आहे. माझा एक डिसएडव्हान्टेज आहे, मी ना गोष्टी लक्षात ठेवू शकत नाही मी काय खाल्लं. तर मला ना नोट करून ठेवावं लागतं. अंकलने कॉम्प्रोमाइजच नाही केलं. अंकलला म्हणलं अंकल 5 रुपये देतो, एक ही तुकडा चाहिए. अंकल बोला नहीं बेटे इतना नहीं कम होता. ठीक आहे, आपण आता पुढे काहीतरी बघूया अजून दुसरं काय भेटतं का. गाईज मला अजून 5च गोष्टी भेटतात. अजून 5 गोष्टी भेटत नाही आहे. तर बघू आता अजून किती फिरायला लागणार आहे. अजून सुद्धाच नाही आहे 5. काय 5 रुपयाची गोष्ट येईल ऑरेंज जी खाऊ शकतो पटापट.
तर मी आता हे वालं चॉकलेट घेतलंय. हे 8वं गोष्ट आहे. पण माझ्या आतापर्यंत 8 गोष्टी झाल्यात आणि अजून माझ्याकडे किती उरलेत माहिती का? 140 रुपये उरलेत. वाव, मला खूप भारी वाटतंय. 140 गाईज, 8 गोष्टी खाल्ल्यात मी आणि आताशी फक्त काहीतरी 60 रुपये स्पेंड झालेत माझे. ग्रेट अपूर्व, ग्रेट. 8 गोष्टी खाऊन 8 6 किती 60 रुपये स्पेंड. तर मग आता आपण पुढे जातो. अजून काय भेटतं आपल्यासाठी ते बघतो आपण. मी आता एक लोकेशन तर केलं आणि बिस्किट घेतलेलं आहे. बिस्किट नाही पाऊस होतोय. मी पावसात चालली आहे पण मी जाणार. माझा चॅलेंज पूर्ण कम्प्लीट झाला. 9 गोष्टी झालेल्या आहेत माझ्या आता. पाऊस किती वाजला. तर आता मी एक समोसा घेतला. समोसा फक्त कवर खाणार म्हणजे तो एक 9.0 आहे. आणि आता मला एक चॉकलेट खायचं आणि समोसा खायचा आणि एकच पॉईंट उरला 10. तर तो 10वा आयटम खाल्ला की आय एम द विनर. तर आता आपण जाऊया. मी आधी हे एक बाईट घेते एका ठिकाणी थांबून मग आपण बोलू. टाटा. मी जी जेली घेतली ना ती कुठं पण नाही आहे. मला तर टेन्शन आलं काय करू मी. बाई साऊंड कुठली गाईज. अजून ऑरेंज कलरची काय गोष्टी खाऊ शकत होतो आम्ही. प्लीज आम्हाला कमेंट करून समजवा, कळवा. आम्ही अजून ऑरेंज कलरच्या काय गोष्टी खाऊ शकलो असं. आता अर्धा तास झाला आहे. अजून मला एक 10वी एकच गोष्ट आहे म्हणून ती सुचली आहे. म्हणजे सुचली आता आपण घ्यायला चालू. मला भीती वाटते आपली माझ्या आधी नको जाय. जलवा आहे हमारा. मी खूप मोठा टेंडर बोलतो की मी विनर ना. आता मला फक्त टाइम घ्यायचा आहे ऑरेंज फ्लेवरचा. मी आहे ते ना. आता मी समोसा आणि हे सुमीची गार्डनमध्ये जाते. आता खूप पाऊस आहे. मी तर कॅमेरा नेतात नाही मला. सांस ले, लंबा सांस ले और शांति. मी फोन मिळतात ना काय. आता फक्त ऑरेंज टाइम घेते तिथे जाते आणि मी आहे ते ना. पण आपली पोहोचत कलरचे कुरकुरे घेतो आपण आता. ऑरेंज कलरचे कुरकुरे आपण घेतले आणि ऑरेंज 10 गोष्टी झाल्यात माझ्या. पण मला अजून एक खावं लागणार कारण की सुनीता बोलला ना ती गोष्ट मी नाही पकडणार. शनिवारी 4 गोष्ट खावं आपण. अजून आपल्याकडे किती रुपये उरले? आय थिंक 100 रुपये उरलेत अजून माझ्याकडे. खूप खाऊ शकते अजून. खाणार मी अजून. मज्जा तर खायचं असलं कोणाला मजा येणार नाही. तुम्हाला येईल नक्कीच कमेंट करून सांगा मला. आपण घेतो आता मिल्क मिस्ट आपल्याला भेटलेलं आहे आणि आपण आता मिल्क मिस्ट खाणार आहे. ऑरेंज असतो हे फ्लेवर. तुम्ही खाते पाहिजे. खूप यम लागतं गाईस. तुम्ही पण ट्राय केला प्लीज नक्कीच कमेंट करून सांगा. मी पूर्ण खाणार आहे. ऑरेंज वाला कितना एक प्रोडक्ट मी पडू काय का आठवा. अजिबात आवडला. आता 9वी गोष्ट काय समोसा ना. आता मी ऑरेंज आहे लिटरली ऑरेंज आहे. मी वडापाव नाही घेतो ती वडापाव घेतो. एक बाईट खायचं ना. आणि 9 वाजता लाईव्ह वाजता चॉकलेट ऑरेंजला. नवी गोष्ट आणि विनर आहे. तर गाईज आता माझ्या सगळे 10 बघा. माझ्याबरोबर सुमित पण आहे. सुमित हाय. सुमित बोल. तर आता माझे कंप्लीट झाले. माझे स्पेंड झालेत 56 रुपीज. 200 मधले 56 रुपीज. आता आप्पी येऊन आप्पी काय करते आणि आप्पीने काय खाल्लं ते बघूया. विनर कोण आहे सुमित प्लीज अनाऊन्स कर. ती आल्यावर बघू. हा विनर आहे स्नेहल माळवी. बोलले होते पण आता एकदा अजून मला एक Hello. टेन्शन आहे की आप्पीने कमीच पैसे स्पेंड केले असतील मग. आम्ही पण गार्डनच्या गाईज ही लवकर तर मी झालेलं आहे आणि मी लवकर आलेले आहे. 1 मिनिट. आता आपल्यात काय होतं टाइम आणि पैसे पण बघू ना. पैसे बघू. लेट्स सी. ओके आपण किती कोणी गोष्ट खाल्लं लेट्स सी गाईज. आता आपण बघूया कोणी काय आणि किती कसं खाल्लं. ठीक आहे. त्याला तुझे पैसे
गाईज पैशाने टाइम बेस्ट पास होता तर आपण बघूया आता कोणाचं किती काय काय पैसे राहिले. मी सुमित्राला सांगेल, तुला पण सांगेल. सांग ना सुमित्राला, मी तर उठेल. नाही सांग नाही. आता माझं तर सुमित्रा मी सांगून झाली. किती तुझे राहिले पैसे? तुझे पण सांग, माझं पण सांगते तुला. हा काउंट करा. मी देणे करते. 120, 30, 135 रुपये. किती तुझे किती राहिले? तिचा एक्सपेन्स फक्त 156 झाला आणि तिच्याकडे 144 रुपीज राहिले. त्याकडे 135. मी बोललो होते मी विनर कापूर मान्य करतेस का मी विनर तर तेव्हा नाही. गाईज हे बघा मी तिथे शूट करत थांबली नाही तर मीच झाली असती पैसे तर एक्स्ट्रा खर्च केला झाली का असती. माझ्याकडे पैसे पण मी साठवले आणि खाल्लं पण आले पण. तर विनर कोण आहे सुमित? अशा प्रकारे विनर आहेत स्नेहल माळी आणि हे हमारा बावला हार है. असं कसं होऊ शकतं? हे कोणी जीत सकता है क्या? 135 रुपये मी उडवले. 144 रुपये माझे. 14 रुपयांनी आणि अशा प्रकारे 14 रुपयांनी साक्षी जिंकलेली आहे. फक्त 14 रुपये शेत यार. तिने मी बघितलं ती 10 रुपये गोष्ट खाते. 10 रुपये मी 5 रुपये भात घेतलं फक्त 5 रुपये. त्यांची पहिली बोलणी म्हणून त्या म्हणला 5 रुपये तरी दे. त्यांच्या पण घेतलं. दाखवते मी काय काय खाल्लं ते सांगून पण बघत नाही. मेहनत सांगून नाही मी हारली मला. इसको बहुत ज्यादा दुख हो रहा है. इसको मंजर खा ये इसको इसका दर्द हजम नहीं हो रहा है. ये इसके हार हजम नहीं हो रही है. ये दे हजम हजम हो जाएगा. हजम हो जाएगा का मेरे लिए जीप तुझं हजम हो जाएगा ट्रिंग ट्रिंग अपूर्वा होतं माझ्या पुढे कसं जास्त होतं इट्स ओके अपूर्वा इट्स ओके आता तुम्ही पण हल्ली बोललो होतं मी punishment अब तू बेटा गया ठीक है नेक्स्ट टाइम आपण करू एवढं काय हार जीत तो होती रहती है हर बार मैं ऐसे करेगी नाही आता आपण बघूया ठीक आहे स्पोर्ट्स वुमन स्पिरिट दाखव. स्पोर्ट्स वुमन स्पिरिट कमेंट मध्ये टीम केली असेल भाई पार्टी तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे पार्टी या पैसे घेऊ या पैसे हेच घेऊ आपण आपण भेटायचं बोला आपण हिच्याकडनं पार्टी घेऊन टाकू गाईज ठीक आहे हार जीत तो होती रहती है आपण एवढं काय हे सिरियसली घ्यायचं नाही आता तुम्ही काय सांगू मला काय खुशी झाली ही हारल्यामुळे आणि त्याच्यात पैसे पण वाचले. मी कोण आहे अकाउंट माझं डिपार्टमेंट कोणतं आहे मी पण सीएस आम्हाला पैसा उडवायला आवडतो कमवायच्या अक्कला उडवायचं हिला कितना वाटलं ते आगे सब देखेंगे. पण मी काय म्हणते मी कोण अकाउंट आहे माझ्याकडे पैशाच्या गोष्टी माझ्याकडे करते तर अशा प्रकारे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला सांगा आणि अजून कोणते कोणते चॅलेंजेस आमच्याकडून तुम्हाला हवेत ते पण सांगा. आणि आता तुम्ही प्लीज 200 काय लाईक करायचे 200 लाईक करा. ठीक आहे मी हारली तर ठीक आहे पण तुम्ही नक्कीच 200 लाईक करा म्हणजे आपण अपूर्वाला चांगली पनिशमेंट देऊ आणि मला प्लीज कमेंटमध्ये सांगा आपण आपल्याला काय पनिशमेंट दिली पाहिजे तीच पनिशमेंट आपण आपल्याला देणार आहोत. हो ठीक आहे चालेल. मला जी काय punishment असेल ती चालेल. काय म्हणतात त्याला ऍक्सेप्ट असेल रिवेंज घेऊ आपण आपल्याकडनं. आणि गाईज तुम्ही नक्कीच हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सोबत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले फॉलोअर्स म्हणजे ब्लॉग व्ह्यूअर्स खूप आहेत पण सबस्क्राईब करत नाही का Please प्लीज करा. करा. तुमच्यासाठी ती एवढीशी गोष्ट आहे पण आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. तर प्लीज सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आम्ही अजून चांगले ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करू आणि ते तुम्हाला नक्कीच आवडतील. ठीक आहे.